2 वर्षांपूर्वी जिल्ह्यात दिव्यांग शाळांमध्ये झालेल्या शिक्षक भरतीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचं बोललं जात आहे. मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन झालेले या भरतीसंदर्भात सामाजिक न्याय विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांकडे करण्यात आलेल्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आल्याने या प्रकरणात दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे नेमकी काय पावले उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे. जिल्ह्यातील दिव्यांग शाळांमध्ये भरती करण्यासाठी 2024-25 मध्ये ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यानुसार शहरासह ग्रामीण भागातील 3 दिव्यांग शाळांमध्ये जवळपास 8 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. ही प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीनं राबवून त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आली होती. या विरोधात प्रादेशिक उपायुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. संबंधित शाळेत आधीच तात्पुरत्या स्वरूपात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या भरतीत सामावून घेण्यात आले. काही कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांना या भरतीत संधी मिळवून देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. पण तक्रारी पाहणाऱ्या प्रादेशिक उपायुक्तांचीच भूमिका संशयास्पद ठरलेली आहे. संदीप दुनबळे, जनविश्वास न्यूज, नाशिक.